साजतपूर गोपाळपूर येथे शासनाच्या 5 एकर गायरान जागेवरील धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे, परिसरातील मुलांसाठी खेळण्याकरिता मैदान तयार करण्यात यावे, मागासवर्गीय व गरीब नागरिकांकरिता घरे बांधून देण्यात यावी व स्मशानभूमीसाठी देखील जागा देण्यात यावी या मागणीकरिता सतीश लाला देवखरे हे आमरण उपोषणास बसले आहेत। आपण पाहत आहात औरंगाबाद ईस्ट टीव्ही न्यूज। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या साजतपूर आणि गोपाळपूर या ग्रामपंचायतीच्या या गावामध्ये शासनाने 5 एकर जमीन दिली होती गायरान म्हणून। त्या जमिनीवर 86 प्लॉट बनले होते आणि ते अर्धे लोक 46 प्लॉट वाटण्यात आले व बाकीचे राहिलेले प्लॉट यामध्ये जे धनदांडगे आहेत त्यांनी अतिक्रमण केलेले आहेत। या 5 दिवसापूर्वी हे अतिक्रमण काढून जे गरीब लोक आहेत, जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी जे आहेत ते प्लॉट देण्यात यावे। तसेच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक ग्राउंड द्यायला पाहिजे आणि जे अतिक्रमण काढलेले आहे ज्यांचं येणे ते कॅन्सल करून ते अतिक्रमण काढलं पाहिजे, अशी ह्या मागणी घेऊन 5 दिवसापूर्वी आपल्या सतीश देवखाडे हे जे आहेत उपोषणाबद्दल आज 5वा दिवस आहे, त्यांची तब्येत घालवलेली आहेत। आज त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण गोपाळपूर आणि साजतपूरचे सगळे महिला पुरुष सगळे इथे जमा झालेले, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मग 5 दिवस झालेले आहेत, आपली तब्येत खराब काय म्हणणार? आपलं जे शासन आहे झेंड्याचे कातडी असलेले त्यांचं लक्ष नाही। शहराला लागून गाव जो आहे माझे जमिनी आहे एवढा मोठा सर्रास भुंगळ कारभार चालू आहे, तरी शासन झोपलेलं आहे। रजिस्ट्रार नमुना नंबर 8ची कुठल्याही प्रकारची चौकशी न करता खरेदी खत करून देतो, गहाण खत करून देतो, मग याला जिम्मेदार कोण? याच्यापूर्वी आपण आवाज उठला होता का? पत्र वगैरे दिलेलं आहे का कलेक्टरला? मागील 1 वर्षापासून पत्रव्यवहार करतोय। व्हिडिओ मॅडम काल येऊन गेल्या, त्यांना त्यांची कमिशनर साहेबांकडे या विषयामध्ये हिअरिंगसुद्धा झाली। माझी मागणी आहे त्यातली एक की 43 प्लॉट गावकऱ्यांना मूळ गावकऱ्यांना वाटप झालेले आहेत। 5 एकर गायरान जमीन नवीन गावखाना विस्तारासाठी दिलेली आहे साजतपूर मौजे साजतपूर गट नंबर 26मधली। तर ते जे 43 प्लॉट आहे ते 43 प्लॉट इतर गावकऱ्यांना देण्यात यावे, मात्र ते गावकऱ्यांना न देता या ठिकाणी अवैधरित्या नमुना नंबर 8 बोगस कर पावत्या, बोगस स्टॅम्प पेपर आधारे ते सर्रासपणे खरेदी विक्री शासनाची संगणमताने चालू आहे। शासनाची संगणमत आहे। मग खरेदी खत हा दस्त रजिस्टर्ड आहे, मग रजिस्टर्ड दस्त जर होत असेल ती काही नोटरीवरती आहेत, काही खरेदी खत दस्तवरती आहे, मग याला जिम्मेदार कोणाला धरणार? गावातली धनदांडगे याच्यामध्ये आहे का शहरातले पण संभाजीनगरमध्ये लोक आहेत? माझं एकच म्हणणं आहे शासनाला, मी नाव सांगण्यापेक्षा तुम्ही सरळ अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करा। ज्यांनी बोगस ठराव घेतलेले आहेत ग्रामपंचायतचे प्रोसिडिंगचे त्यांच्यावर दाखल करावं, याची चौकशी करावी। स्टॅम्प पेपर कुठे बनवण्यात आलेले डुप्लिकेट बोगस याची चौकशी करावी आणि ज्यांनी कर पावती बनवलेली बोगस नमुना नंबर 8 बोगस बनवलेली यांच्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी। जे गावातील आहेत त्यांच्या अकाउंटची चौकशी करण्यात यावी, त्यांनी किती पैसा कमवला, त्यांचा अर्निंग स्रोत काय, त्यांच्याकडे गाड्या घोड्या एवढा पैसा कुठून आला, काहीतरी चौकशी व्हावी। कारण याचा एकच विषय आहे की जास्त पैसा आल्यानंतर त्यांची दादागिरी गावामध्ये वाढलेली आहे। सर्व गावकरी इथे येण्याचं कारण म्हणजे आज रोजी सरकारी गायरानावर स्मशानभूमीवर अतिक्रमण केलेलं, उद्या यांच्या खाजगी जागेवर अतिक्रमण होईल। कोणी बोलायला कोणी आवाज उठवला पाहिजे, यासाठी मी आज सर आपलं काय म्हणणं आहे? आज या ठिकाणी गोपाळपूर येथील वृद्ध महिला व सर्व गावातील महिला ज्यावेळेस महिला बाहेर निघतात त्यावेळेस उद्रेक होण्याची दाट शक्यता असते। कारण या ठिकाणी आज गोपाळपूरला जी शासनानं 5 एकर जमीन दिलेली होती आणि त्या जमिनीमधून त्या ठिकाणी त्यांची स्मशानभूमी आहे। त्यानंतर गावातील 86 प्लॉटपैकी 43 प्लॉट वाटप झालेले आहेत। उर्वरित प्लॉट हे शिल्लक असताना या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे आणि या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शासनाला हाताशी धरून जो त्यांच्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केला, म्हणजे त्याच्या शासनसुद्धा याच्यात जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही। तरी शासनानं त्वरित कलेक्टरांनी याकडे लक्ष द्यावे। आज उपोषणाचा 4था दिवस आहे, परंतु कलेक्टरही याकडे लक्ष द्यायला तयार नाही। परंतु आज जर संध्याकाळपर्यंत यांनी याकडे लक्ष दिलं नाही तर हे आंदोलन उग्र स्वरूपाचं होईल याची
काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, कारण या ठिकाणी ज्यावेळेस पूर्ण महिला आणि गाव बाहेर पडतं त्यावेळेस कुठं उद्रेक कसा होईल हे सांगता येत नाही. त्यामुळं यामध्ये जे आरोपी असतील हे प्रशासनानं शोधावेत. विनाकारण गावकऱ्याला नाव विचारून या गावकऱ्याची दुश्मनी वाढू नये. परंतु शासनाकडे सर्व यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे. यांनी ज्या अज्ञात व्यक्तीचे नावं जे तुम्हाला म्हणतात, आपण पोलिसामार्फत त्याची चौकशी करावी आणि आज संध्याकाळपर्यंत या उपोषणाचा छडा लावावा. नसता हे आंदोलन उद्यापासून उग्र स्वरूपात होईल. सर काय म्हणणार? आज हे गोकुळपूर सजतपूर गावातील मोठ्या प्रमाणात महिला मंडळी, माता भगिनी, लहान मोठे पुरुष, वयोवृद्ध माणसं या ठिकाणी आज आपल्या परीनं गाड्या घोड्या घेऊन या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केलेली आहे. आणि शासनाने हे उपोषणकर्ते आमचे सतीशदाजी देवखळी यांचं म्हणण्याप्रमाणे त्याची गाव ठाण्यासाठी 5 एकर जागा जी होती त्या ठिकाणी काही गावातील मंडळी व काही व्यापारी मंडळींना मिळून संगमत करून, काही सरकारी अधिकाऱ्यांनी संगमत करून येणे करून परस्पर ही जमीन विक्री करण्याचं काम 4 दिवस झाल्या. शासनाला एकच सांगणं, आत्ताच आम्ही कलेक्टर साहेबांसंग आमची चर्चा झाली. साहेब हे उपोषणाला लवकर तुम्ही दखल घ्या आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या ताबडतोब तुम्ही पूर्ण करा. त्याच्यावर जे संबंधित जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील याच्यावर कठोर कारवाई करा, जेणेकरून यानंतर अशा घटना काही घडू नये. आणि कलेक्टर साहेबांनी बी सांगितलं का आम्ही ताबडतोब काही तुमचे सरकारी एरियाचे काही फेर होते ते कॅन्सल झाले, ते घ्यायला लावले. स्मशानभूमीचं जे अर्धा एकरचे स्मशानभूमीसाठी गायरान होतं तिथं अतिक्रमण केलं, तिथं मी फेर घेऊन ते ताबडतोब अतिक्रमण काढण्याचे आदेश आता कलेक्टर साहेबांनी सांगितले का आम्ही ताबडतोब आता हे कारवाई करतो. पण गावकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत या कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही. शासनाने ताबडतोब या उपोषणाची दखल घ्यावी व हे उपोषण ताबडतोब थांबण्याचा प्रयत्न करावा. नाही तर उद्या परवा हे उपोषण जर आता सुटलं नाही हे तीव्र गतीनं याचा उद्रेक होईल आणि हे सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे मी सांगू इच्छितो. आपलं नाव? माझं नाव साईनाथ कडवा पाटील चौथे, छत्रपती संभाजीनगर, गाव मांडकीकर. आपण बघत असाल का की इथं एकदम तीव्र प्रतिक्रिया गावकऱ्यांची आहेत. आपण मोठ्या प्रमाणात गावाच्या जे सवंतपूर आणि गोपापूरच्या महिलासुद्धा इथे आलेल्या आहेत, पुरुषसुद्धा इथं आले आहेत. आपल्यासोबत इथं गावाच्या माजी सरपंच आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय म्हणणार आपण? आपलं जे गावचं आहे ना, तर आपल्याला 43 प्लॉटमध्ये मंजूर झालेलं आहे ते हे करायला पाहिजे, वाटप करायला पाहिजे. आणि जे खेळायला ग्राउंड आहे आणि मशानभूमी हे आमचं गावचं आहे, आम्हाला भेटायलाच पाहिजे. आज म्हणजे आमच्या मुलांना खेळायला जागा नाही आहे, शाळेत जायला बी मुलांवर दबाव येतो. कारण की तुम्ही दबाव टाकल्यामुळंच आमच्या मुलांना दबाव येऊ राहिला की कारण की आमची मुसलमानी आमची माणसं जर मेली तर कुठं ठेवा म्हणून आम्हाला ते बी कसं कळत नाही, काय करावं म्हणून ते कळत नाही. मग हे शासनानं आम्हाला जेवण दाखवून सान्या काय करावं म्हणून सान्या इतक्या दिवसापासून हा माणूस बसला इथं. मग याचं काय आहे काही नाही हे आम्हाला सांगायला पाहिजे ना. काही सांगायला नाही, काहीच कोणाला बोलायला नाही. 4 दिवसापासून समजत बसले काय करतो बाबा, कोणा काही दखल घेतला नाही. अधिकारी येऊन गेले नाही, कोणतेच अधिकारी येऊन गेले नाही, का आले नाही. आम्हाला काहीतरी तुमच्याकडून मार्गदर्शन करा असं वाटतं ना आम्हाला. पण तुम्ही नुसतं आम्हाला समजत असं येड्यावानी धरलं ना त्यांना. काय म्हणणे आई? किती वय आहे तुझं? वय किती आहे? 80 आहे. काय म्हणता, कसं काय म्हणता गावात उपोषणा बसलेला तुमच्या गावाचा मुलगा? गावाचा मुलगा 4-5 रोजांना बसला तर काही तहसीलदारांना घेऊन गेलं नाही, पाहिलं नाही त्याच्याकडे. काय मागणी तुमची? काळजी केली. मागणी काय? मागणी द्यायची ना, मशानभूमी आमची आम्हाला पाहिजे, गोपाळपूरची खेळायचा राऊंड आम्हाला पाहिजे, पोरं खेळायला तेच पाहिजे ना आमचं आम्हाला. त्याच्यासाठीच मोर्चा आला. गरीब गाव आहे आमचं. या महिला बाहेर गावला जातात, कामाला जात्या भाज्या बांधायला, 400-500 रुपयाच्या भाज्या बांधित्या येत्या. शेती नाही आमच्या गावाला जास्त, कोणाला आहे 8 बिया करतं, कोणाला नाही बी. बाहेर गावालाच का पोटं भरीत या.
आपण बघत आहात का महिलांची पण तीव्र अशी प्रतिक्रिया इथं आहे. या गावामध्ये सगळे जे होतकरू आणि हातावरचे काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत. या उपोषणाला 4 दिवस झालेले आताहीपर्यंत शासनाने दखल घेतलेली नाही. जे धनदांडगे आहेत त्यांनी आणि शासनाने मिळून हे संगमत करून तर हे सगळं केलेलं नाही. याचा जर छडा लावायचा असेल शासनाने एखादी समिती इथं बनवावी आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जे आहे तर चौकशी करावी. चौकशी केल्यानंतर नक्कीच काही ना काही जे धनदांडगे असतील किंवा ज्यांनी अतिक्रमण केले असेल त्यांचे नाव समोर येतील आणि त्यांना जे गायकाचे जे महिला आहेत आणि पुरुष आहेत ते गावकऱ्यांचे त्यांना स्मशानभूमी असेल, खेळाचं मैदान मिळेल. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.